खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झालाय। कृष्णराज महाडिक यांनी आजी माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या रस्त्यांची पाहणी केली, तसंच नव्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही केला। विशेष म्हणजे रोड रोलर चालवत कृष्णराज यांनी रस्त्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागही घेतला। कोल्हापुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत बोलण्यासारखी स्थिती राहिलेली नाही, त्यामुळे शहरातील रस्ते टकाटक व्हावेत, वाहनधारकांना प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराज महाडिक यांनी राज्य सरकारकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीतून काही प्रभागातील रस्ते पूर्ण झालेत तर काही रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत। कृष्णराज महाडिक यांनी शहरात प्रत्येक प्रभागात फिरून रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली। पूर्ण झालेल्या कामाच्या दर्जाचीही तपासणी त्यांनी केली, तर अनेक प्रभागातील रस्त्यांच्या आणि गटारीच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला। प्रभाग क्रमांक 39 राजारामपुरी एक्सटेन्शन अंतर्गत मंडलिक पार्क ते भाटघर गटर चॅनेलच्या कामासाठी 15 लाख रुपये मंजूर झालेत आणि राजारामपुरी एक्सटेन्शन परिसरात गटर चॅनेल तसंच रस्ता डांबरीकरणासाठी 35 लाख रुपये मंजूर आहेत। त्याचप्रमाणे गंगातीर्थ रस्ता डांबरीकरणासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते आणि प्राध्यापक जयंत पाटील, विलास वासकर, राजसिंह शेळके, भाग्यश्री शेटके, किरण नकाते, करण जाधव, अभिजित शिंदे, उमा इंगळे, शैलेश पाटील, राहुल जोशी, विराट चिखलीकर, अमर साठे, संगीता खाडे, गिरीश साळोखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून गटार व्यवस्थेसह रस्त्याचं डांबरीकरण होऊन रहदारी सुरळीत होईल असं कृष्णराज महाडिक म्हणाले। तर प्रभाग क्रमांक 34 शिवाजी उद्यमनगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी 25 लाख रुपये निधी देण्यात आलाय। त्यातून या परिसरातील गटारींचं बांधकाम होणार आहे, त्याचाही शुभारंभ करण्यात आला। यावेळी अजित मोरे, मोहन जाधव, अक्षय शिंदे, बाळासाहेब मुधोळकर आणि प्रणित वन्नाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 38 टाकाळा खंड माळी कॉलनीतील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालाय। त्यामध्ये परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तसंच म्हसोबा मंदिर ते राजमंदिर आईस्क्रीम आणि शिंदे घरपर्यंत 9 इंची गटर बांधणीसाठी 20 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झालाय, त्याचाही शुभारंभ करण्यात आला। यावेळी करण जाधव, अविनाश भोसले, अभिजित भोसले, मयूर माने, चेतन शहा, स्वप्नील कुंदनकर, जयराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी यादवनगरमधील अंतर्गत कॉलन्यांमधील विविध ठिकाणी गटर बांधकामासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्याच्या शुभारंभावेळी विशेष कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग राजपूत, रविकिरण गवळी, सूरज पाटील, संदीप साठे, नितीन पाटील, अभिषेक सूर्यवंशी, नागेश पवार, अर्जुन दिंडे, निलेश पाटील, सत्यम चौगुले, रणजित औंधकर, चौधरीभाई मुजावर, शिवराज राजपूत, मंगलताई निपाणीकर, साजिद मुल्ला, पप्प्या पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यादवनगरमधील रस्त्यांच्या कामाबाबत तिथल्या नागरिकांशी भारतीय बैठक मारून कृष्णराज महाडिक यांनी चर्चा केली। या निधीमुळे यादवनगर परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई अंतर्गत फिरंगाई तालीमजवळील परिसरात गटार बांधकामासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्याचा शुभारंभ उत्तम कोराणे, सचिन पवार, विश्वास पवार, गिरीश साळुंखे, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग, मनोज निकम, बळी भोसले, सतीश तेलके, सतीश पाटील, अभिजित गायकवाड, इंद्रजित महाडेश्वर आणि चेतन साळुंखे यांच्या उपस्थितीत झाला। तर प्रभाग क्रमांक 6 पोलीस लाईन परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। तर कसबा बावड्यातील अंतर्गत बिरंजे पाणंद शाहू सर्कल परिसरात गटर बांधण्यासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर केलाय। त्याच्या शुभारंभावेळी किरण शिराळे, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उल्पे, सचिन पवार, धीरज उल्पे, किसन खोत, अमर साठे, प्रदीप मगदुमजी, रावसाहेब चौगुले, किशोर पवार, संतोष जाधव, बाबा चव्हाण, रावसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।